पहिला सत्र आहे. जरा तुमच्यामधला सगळ्यांचे चेहरे जरा आम्ही पाहतो मंचावर बसल्या बसल्या अजूनही आम्ही त्या पराजयाच्या शॉकमधून बाहेर पडलो की नाही असे सगळ्यांचे चेहरे आता मला दिसत आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस आपला आहे. सूरज उगता भी है डूबता भी है. तो अभी अस्त शुरू है मोदी सरकार का. आप हंसो थोड़ा, जरा खुशियां मनाओ, दिन अपना आएगा. आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेबजी थोरात, विधान परिषदेचे गटनेते सन्माननीय सतेज पाटीलजी, आमचे विधिमंडळातील सहकारी आणि आमदार युवा नेते विश्वजितजी, या ठिकाणी उपस्थित प्रभारी सचिव कृणाल चौधरीजी, व्यंकटेशजी, बे संदीपजी आणि सर्व महाराष्ट्रातून उद्याच्या सत्तेची समीकरणं आणि सत्ता मिळवण्यासाठी एवढंच नव्हे तर पुरोगामी विचार, काँग्रेसचा विचार जिवंत तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत तो जिवंत विचार सातत्यानं तेजवत ठेवण्यासाठी आपण आलेले सर्व पदाधिकारी, बांधव, भगिनी आणि मित्रांनो, मी सर्वप्रथम अध्यक्ष महोदयाचा अभिनंदन करतो की नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर त्यांच्याशी भेटण्यासाठी, त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या पुढे असलेली आव्हानं जी आहेत त्या आव्हानावर चर्चा करण्यासाठी, त्यावरच काही सोल्युशन काढण्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम अध्यक्ष महोदयांनी केलं आहे. सर्वप्रथम आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आमच्या पुढे बसलेली टीम अर्धी नवीन अर्धी जुनी अशी टीम आहे. खरं तर टीम बदलत राहिलीच पाहिजेत. त्या खेळाचा जसा नियम आहे की नवनवीन खेळाडू आलेत. काल परवा लंडनमध्ये शुभम गिलच्या नेतृत्वात आपली टीम गेली आणि इंग्लंडसारखी अनेक वर्षाचा इतिहास मोडून, आत्ताच बॅटिंग नको, तो इतिहास क्रिकेटमधला एक नवा इतिहास रचण्याचं काम केलं. मला विश्वास आहे की त्याच विश्वासाने आम्ही हर्षवर्धन दादा सपकाळच्या नेतृत्वामध्ये काम करू आणि ही नवीन टीम महाराष्ट्राला, काँग्रेसला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास सुद्धा मी या ठिकाणी देतोय. आव्हानं खूप आहे. आपण सगळे प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जातो. सत्ता ही सर्वोच्च असते हे भाजपाला आता कळून चुकलेलं आहे. काँग्रेसला सत्ता सर्वोच्च कधीच समजली नाही आणि काँग्रेसनी समजलं पण नाही. काँग्रेसनी शेवटच्या माणसाचा विचार करून काम केलं. काँग्रेसनी दलित, शोषित, आदिवासी, उपेक्षित या सगळ्या माणसाला नजरेपुढे ठेवून केलं. आणि आत्ता मात्र ही सत्ता उद्योगपतींना, दोनच लोकांना नजरेपुढे ठेवून काम करते आहे आणि त्यामुळं देशाचा ऱ्हास होत चाललेला आहे. खरं तर मूळ आपण संघटनेपुढे आव्हानं यावर अधिक आज भर दिला पाहिजे. संघटना मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष मजबूत तर सत्ता दूर नाही. आणि हेच गेल्या आपण पाहतोय की 10-12 वर्षामध्ये संघटनेमध्ये
सत्ता मिळवण्यासाठी संघटना काम करते आहे, एवढं नका लक्षात ठेवू. सर, सत्ता मिळवत असताना सामान्य माणसासाठी संघटना काम करते आहे, हे ज्या दिवशी आपण सुरू करू, सत्ता आपोआप हातात येईल, हा विचार घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. सामान्य माणूस दूर का गेला, त्याच्या आपण जवळ का जात नाही? मी गेली 10-12 वर्ष 14 पाहतोय मी, सत्ता गेल्यापासून 2014 पासून, की आम्ही आंदोलनं करतो, तर आमच्या आंदोलनामध्ये आमचीच लोक आम्हाला दिसतात, जे नेहमीची असतात. नवीन माणूस आमच्या आंदोलनात जोडताना आम्हाला फार कमी दिसतो, कारण आम्ही त्याला जोडण्याचं काम ज्या ताकदीनं त्याच्या जवळ जाऊन करायला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना सांगतोय माझ्या बांधवांनो आणि मित्रांनो, तुम्ही कोण आहात, तुमची ओळख आणि तुमच्या पदामुळे नाही, तुमची ओळख तुमच्या कामाने आणि कर्तृत्वाने निर्माण कराल तर तो सामान्य माणूस तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पदानं जवळ करायचा प्रयत्न कराल तर तो माणूस जोडला जाणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला सामान्य माणसाला जवळ करायचं. त्याच्या वेदना खूप आहेत, त्याच्या व्यथा खूप आहेत, पण त्या वेदना तुम्हाला काही करायचं नाहीये. त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने आणि आपुलकीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा आहे. त्याच्या वेदना आपोआप कमी होताना दिसतील आणि तो माणूस तुमच्याबरोबर जोडलेला दिसेल. त्यासाठी त्याच्या दरवाजात जाणं, त्या माणसाला, त्या कार्यकर्त्याला जपणं, तुम्ही आता नेते म्हणून, पदाधिकारी म्हणून, मुख्य प्रवाहातील पुढच्या फळीतील कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आपण बसलो आहोत. प्रचंड मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यावर आहे. कार्यकारिणी प्रचंड मोठी आहे. आमच्या अध्यक्ष महोदयांनी मोठी कार्यकारिणी केली, त्यालाही दिल्ली स्वरांनी साथ दिली. पण एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 250-300 लोकांनी जर ठरवलं की मला 5 जिल्हा परिषदा जिंकून आणायच्या आहेत, तर मी अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता येईल, एवढा विश्वासानं मी तुम्हाला सांगतो. 5चं टार्गेट करा. एक नेत्यांनी, एक पदाधिकाऱ्यांनी, एक सरचिटणीसांनी, अध्यक्ष उपाध्यक्षांनी, सचिवांनी 5 महानगरपालिका, नगरपालिकेतील 5 नगरसेवक निवडून आले पाहिजेत. किमान एक टार्गेट ठेवा. तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. पुढच्याकडे धार्मिक भावनाचा आधार घेऊन राजकारण करतायत, तुम्हाला संघर्ष आणि परिश्रमातून ते मिळवावं लागणार आहे. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचा महाराष्ट्र धर्म तोच पुढे न्यावं लागेल. छत्रपती शिवरायांचा 18 पगड जातींना सोबत घेऊन ज्या स्वराज्याची निर्मिती केली आणि शोषित पीडित माणसासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, ह्या 2 विचारातून तुम्हाला महाराष्ट्रामधील धर्मांध सत्ता बदलवण्यासाठी हे 2च विचार पुरेसे आहेत. त्यामध्ये गांधींचा विचार तर तुमच्या बरोबर आहेच, नेहरूंचा विचार तुमच्या बरोबर आहे. हे ज्या वेळेस सांगतात त्यावेळेस आम्ही कमी का पडतो चर्चा करताना. नेहरूंचा संपूर्ण इतिहास, जवाहरलाल नेहरूजींचा, तो का आम्ही पुढे ठेवत नाही? ज्या व्यक्तींचे कपडे परदेशामध्ये धुवायला जात होते, तो व्यक्ती 13 वर्ष जेलामध्ये होता स्वातंत्र्यासाठी, तो आम्ही का सांगत नाही? कमला नेहरू जेलात होत्या, का सांगत नाही? हे फुकटे सत्तेवर बसलेत, जे कधी काळी इंग्रजांचे पाय चाटत होते, त्यांना या स्वराज्य आणि स्वराज्य किंवा आपला स्वातंत्र्य हे कसं करणार आहे? तरुण पिढीला अजिबात कळत नाही आहे. आपल्या मिरवणुका निघतात, इथे प्रसार माध्यम आहेत. आमचा बहुजन तरुण रामनवमीमध्ये खूप नाचत असतो. नाचलंच पाहिजे, धार्मिक भावना जोपासल्या पाहिजेत, पण त्याला नाचवणारा मात्र हाताची घडी करून आनंद घेत असतो. तो कोण आहे हे ओळखण्याची गरज आहे. ते आपण ओळखत नाही आहोत. यांना
रामनवमीच्या उत्सवामध्ये नाचवत नाचत असताना हाताची घडी करून नेतृत्व करणारा कोण आहे याचा विचार कधी करणार आहात आपण? ज्यांच्या खांद्यावर कावड घेऊन तरुणांना बहुजनांना खांद्यावर कावड दिली जाते, पण ते कावड दिल्यानंतर त्याला चालायला लावत असताना त्याच्याबरोबर चालणारा कोण दिसतो? जे चालवायला लावतायत तो कोणी दिसतो? तो दिसत नाहीये. म्हणून त्यांच्याकडे सर्व व्यवस्था आहेत, त्यांच्याकडे अशी कुठलीही व्यवस्था नाही. लगेच धार्मिक भावना भडकवून जातीपातीमध्ये धर्मामध्ये संघर्ष निर्माण करून ते तुम्हाला आव्हानं देत आहेत. म्हणून आत्ताची आव्हानं आपल्याकडे काय आहे? एक राजकीय आव्हान आता मोठं आहे. मी आव्हानावर बोलतो आणि 15 मिनिटांमध्ये मी संपवतो, कारण दुसरं सत्र सुरू होणार आहे. राजकीय आव्हाने मोठी आहेत, त्यावर आपली चर्चा सुरू आहे. धन्यवाद. एक राजकीय आव्हानाच्या पुढे जर आपल्याला आता सडेतोड उत्तर द्यायचं असेल, त्यावर काम करायचं असेल, तर बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, पक्षांनी, राहुलजींनी, खरगे साहेबांनी तुमच्याकडे जी जबाबदारी दिली, तुम्ही आठवड्यातील किती वेळ पक्षासाठी देऊ शकता, आठवड्याचं नियोजन करा. तुम्ही असं ठरवा की मला आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस मला लोकांच्या भेटीगाठी घेत 10 गावं 15 गावं फिरायचे आहेत. जे सामाजिक संघटनेशी, सांस्कृतिक संघटनेशी, धार्मिक संघटनेशी, विविध संघटनेशी वैचारिक दृष्ट्या आपल्याशी मिसळणारी माणसं आहेत, त्याच्याशी संवाद वाढवा. तो संवाद संपलेला आहे. तो संवाद नव्हे तर खुंटलाच आहे. तो वाढवा. त्या संघटनांच्या व्यक्तीबरोबर भेटा. त्यांना घरी जाऊन तुम्ही फोन करून चहा पाणी तुम्ही विनंती करा की मला चहा प्यायला मी येतो म्हणून. काही लहानपण येणार नाही. हे जर सुरुवात केली, लोकांच्या मनामध्ये आग आहे, लोकांच्या मनामध्ये आग आहे, चीड आहे, पण ते कॅश करू शकत नाहीत आपण, कारण आपण त्यांच्याबरोबर जात नाही आहोत. ते पदं मिळाली म्हणून आठवड्यातील किमान 2 दिवस 4 संघटनांच्या अध्यक्षांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि तुमच्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पक्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना घरी बोलवा, त्याच्या घरी जा. तुम्हाला बदल होताना दिसायला सुरुवात होईल, हा माझा विश्वास आहे. कारण आम्ही संघटनेमध्ये काम केलेलं आहे, चळवळीमध्ये काम केलं आहे. माणसं कशी जोडावीत आम्हाला मोठेपणा आमचं सांगायचं नाही. काल मी आणि खासदार दादा जवळपास आम्ही 11 गावामध्ये गेलो. जिथे जिथे ॲक्सिडेंट झाला असेल, जिथे दुर्घटना झाली असेल किंवा कार्यकर्ता गेला असेल, आम्ही आमचा कार्यकर्ता कुठल्या तरी छोट्याशा घटनेमुळे ज्यावेळेस जातो ना आपल्याला सोडून, साधी तसदी त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्ही घेत नाही. अरे छोटा ग्रामपंचायत असेल किंवा गाव पातळीवरचा असेल, बूथ लेवलचा कार्यकर्ता असेल, सगळे पदाधिकाऱ्यांनी ठरवा की त्याच्या दरवाज्यात आम्हाला जायचं आहे, त्याच्या दुःखात आम्हाला मिसळायचं आहे. फार मोठे संघटनेला त्या माध्यमातून बळ मिळेल आणि त्या गावात सगळीकडे चर्चा होईल की काँग्रेसचा कार्यकर्ता ज्यावेळेस कुठल्या तरी दुःखात असतो त्यावेळेस त्याच्यासाठी कोणीतरी धावून येतो, ती नाड जोडली जाईल. ती तुमच्याशी आपुलकीनं आणि भावनिक नाते जोडले जातील. तो कदापि तुमच्या दूर जाऊ शकणार नाही. कदाचित तो दूर जाण्याचा विचारही करू शकणार नाही. त्याला वाटतं की माझ्या दुःखात माझ्या सुखात कोणीच येत नाही, त्यावेळेस तो दुखावला जातो आणि नकळत त्याच्या भावना बदलतात आणि तो दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. याचा विचार आपण करा. संघटनेची ताकद त्यामध्ये आहे. वैचारिक दृष्ट्या तर आहेच. तो पुरोगामी विचाराचा, काँग्रेसच्या विचाराचा पाईक म्हणून आपण काम करणारच आहोत. पण त्या पलीकडं ही सुद्धा कामं आपल्याला करावी लागतील. आपला बूथ मजबूत करा वगैरे आपण म्हणतो, आपोआप आपला बूथ मजबूत होईल ज्यावेळेस तुम्ही त्या गावात जाऊन त्या सामान्य कार्यकर्त्यांना भेटाल, त्याच्या खांद्यावर हात ठेवाल
आणि आपुलकीचे प्रेमाचे 2 शब्द बोलाल तर नक्की तो भूत मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. फार काही गरज नाही. कितीही यांनी भूलटापा देऊ देत, हे संघटनात्मक आपल्याला जबाबदारी पार पाडावी. एकीकडे प्रचंड सत्ता, ईडी, CBI, वाटेल ते सगळ्या गोष्टी आहेत. नागपुरामध्ये तर आता भाजपचा 8 मजली कार्यालय होतोय. 8 मजली, 200 रूम बांधतायत. प्रचंड पैसा कमवला, लूट केली राज्यात, देशाची लूट. 40% कमिशन गेलाय, 40%. अशी चोर, बेमान, उचक्के अशी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आली. मी महाराष्ट्राचाच विचार करतो. काल परवा एक बेरोजगार अभियंता भेटला. कराडे नावाचा माणूस, कराडे नावाचा तरुण पोरगा, 24 वर्षाचा. त्या तरुणांनी एक काम घेतलं, त्याला त्या लॉटरीमध्ये सिस्टमनी काम मिळालं. 10 लाखाचं काम होतं, पैसे नव्हते. इंजिनियर झालेला, BE सिव्हिल झालेला मुलगा होता. त्यांनी आईचे 4 तोडे सोने गहाण ठेवलेत आणि पैसे आणलेत आणि काम केलं. 10 लाखाचं काम केलं. काम पूर्ण झालं. काही उधारी घेतली आणि बिल काढायसाठी गेला. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी 20% सांगितले. 20%. ब्रह्मपुरीचा, माझ्या मतदारसंघातील कराडे नावाचा बेरोजगार सुशिक्षित अभियंता, तो म्हणाला मी 5% साहेब देऊ शकतो, त्या पलीकडे मी देऊ शकत नाही, काम मी प्रामाणिकपणे केलाय. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तू दे, नाही तर मी तुझं बिल काढणार नाही. त्या अधिकाऱ्यांनी पैसे देत नाही म्हणून 10 लाखाच्या कामाचं बिल 4,70,000 केलं. आणि ते बिल गेल्यानंतर त्या बिलासाठी तो 3 महिने फिरत होता. 3 महिने फिरल्यानंतर त्याला बिल, ते GST वगैरे कापून 3,70,000 काहीतरी बिल ते फायनल झालं. तो म्हणाला मी जेवढे पैसे लावले तेवढे सुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी सुसाईड करायसाठी पत्र लिहिलं. अरे हरामखोरा हो, हे सत्ता चालवत आहे तुम्ही? ही सत्ता चालवण्याची पद्धत आहे? खालचा अधिकारी जर 20% घेत असेल तर आपण कुठे आहोत? आपली 50% नाही, खालचा अधिकारी 20%, वरचा तर 50% घेत असेल. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? कुठे नेऊन ठेवलंय सांग? काय भयानक परिस्थिती आहे. म्हणून अगदी सोपं आहे, तुम्हाला काम करणं फार सोपं आहे. हे वेदना आहेत ना लोकांच्या, त्या वेचल्या पाहिजे. त्या वेचण्याची गरज आहे. त्या वेचून त्याच्यावर, त्या वेदनेवर फुंकर घालण्याची गरज आहे. तुम्हाला सांगतो 100% या सगळ्या परिस्थितीतून आपण फाईट करून पुढे जाऊ. अरे काय हे सांगतात तुम्ही, पाहताय रोज. प्रत्येक जणांनी ठरवा, तुमच्या जिल्ह्यातील प्रश्न काढून त्या प्रश्नाला घेऊन, ठीक आहे तुम्हाला आंदोलन तीव्र स्वरूपाचं करता येत नसेल, किंवा 5-50 लोकांजवळ बसून त्या आंदोलनाला जरी आपण ते विषय वारंवार घेत राहिलो तरी यांची घाबरून जाईल. परवा पाहिलं आम्ही माधुरी हत्तीचा उदाहरण. काय हो, त्या अंबानींनी घेऊन गेलेलं त्या वनतारामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी लागली. ती हत्ती पुढे मिळेल. हे कुणामुळे झालं? हे जन आंदोलनामुळे झालं. एक हत्तीन जर जन आंदोलनामुळे परत आणू शकतो तर महाराष्ट्रातील आपण मिळून जे आंदोलन करू त्यातून यांना खाली खेचल्याशिवाय राहू शकत नाही. ते उदाहरण आहे. कोल्हापूरकरांचे आंदोलन तर वेगळेच असतात, खरंय. कारण कोल्हापूरकरांना मटण फार आवडते, त्यामुळे त्यांचं आंदोलन होणं अपेक्षित आहे. पण तुम्हाला बांधवांनो, या सगळ्यामध्ये महत्वाचं असं आहे की आपण काय केलं पाहिजे, काय चर्चा केली पाहिजे. भाजपचे लोक 5 लोक भेटतात ना, त्यावेळेस जिंकण्याच्या गोष्टी करतात, जिंकवण्याच्या गोष्टी करतात. आणि आपले 5 लोक भेटले तर पाडण्याच्या गोष्टी करतात. त्याची कशी जिरवता येईल, त्याचा कसा हिशोब करता येईल, या गोष्टी आपण करतो आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, 5 जण भेटाल तर एकमेकाला जिंकवण्याचं, जो कोणी जिंकून पक्ष उमेदवारी देईल त्याला जिंकवण्यासाठी तुम्ही काम करा.
तर मला वाटतं की यातून नक्कीच आपल्याला बदल करता येईल. हे महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, हे बेईमानी करून आणि चोरी करून झालाय, काही लपून राहिलेलं नाही. तुम्ही त्या भानगडीत आपल्याला डोकं घालू नका. तुम्हाला सांगतो 2014 मध्ये मोदींचा ग्राफ जो होता आणि राहुलजींचा ग्राफमध्ये असा फरक होता. 19 मध्ये जवळपास आम्ही आणलं 35 खासदार कमी पडले. फार काही फरक नाही आहे राहुलजीमध्ये आणि मोदींच्या मध्ये. सत्तेमधला अंतर फार नाही, 35 खासदारांचा फरक आहे फक्त. आज राहुलजींचा ग्राफ वर आहे आणि मोदींचा ग्राफ खाली गेलेला आहे. एट ए टाइम 14.5 कोटी लोकांनी जो मतचोरीचा प्रेझेंटेशन होता 14.5 कोटी लोकांनी बघितलाय. तुम्ही सोशल मीडियावर बघा, जे कमेंट्स येत आहेत 85% हे राहुलजींच्या बाजूने आहेत. 85%. मला वाटतं देशात कधी नव्हे एवढं ते मेम्स वगैरेच्या माध्यमातून काय त्या पंतप्रधान पदाची वाट लावली. अरे 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 अरे, इतकं अधपतन होताना आम्ही कधी पाहिलं नाही. पुरं अधपतन होताना दिसतंय कुठल्या भाषेत. आणि करतो इव्हेंट तसंच ना. काल पाहिलं आम्ही टीव्हीवर, काल रविवारी शाळा बंद असते आणि मेट्रोमधून हे महाशय निघाले आणि तिथेही दाखवलंय काय तर विद्यार्थ्यांची भेट. अरे विद्यार्थी कसे भेटतील रविवारी? शाळा बंद असते म्हणजे 4 पोरं उचलून आणलेत आणि इव्हेंट केला. बघा, हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. मेट्रोमध्ये रविवारी पोरं भेटतात काय? विद्यार्थी मिळतात? असे इव्हेंट बाज. त्यामुळे लोकांच्या नजरेतून ते सरकार पूर्णतः उद्ध्वस्त. त्यासाठी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो आणि माझं भाषण संपवतो. बांधवांनो, संघर्षाचा काळ आहे. संघर्षासाठी उभं राहिलं पाहिजे. चिंता करू नका. मी जे आम्ही ठोकतो, आम्हाला काही गोष्टी होत नाही, पण मी ठरवलं आहे, मंचावरच्या लोकांना सांगतोय, काय करतील हे आमचं 8-9 महिने जलातच ठेवतील ना. त्याच्या पलीकडे काय करतील? ही हिम्मत ठेवा तुम्ही. ज्या पद्धतीनं आम्ही ठोकतो ना, ठेवा. किती दिवस ठेवणार रे? चोरी केली, खून केला, बलात्कार केलाय, तुमच्या विरुद्ध बोलतो म्हणून जर आम्हाला तुम्ही जलात टाकत असाल तर टाका, पण जलातून आल्यानंतर गिनगिन के बदला लेंगे हा सुद्धा आत्मविश्वास मनात ठेवा. बघा बरं उद्यापासून कसा बदल होत नाही. काय घाबरतो आम्ही? कशासाठी घाबरतो? काय या काँग्रेसनीच काय भ्रष्टाचार केला असं सांगताय? अरे चोर आहेत सगळे. जेवढे भ्रष्टाचारांचे सरदार होते तेवढ्यांना सुभेदार करून टाकलाय तिकडे. भ्रष्टाचाराच्या सरदारांना भाजपमध्ये सुभेदार झाले आणि सुभेदारकी सांभाळताय. काही काही जणांची हालत वाईट आहे. 3ऱ्या नंबरवर वगैरे बसतात. आता चेहरे फार पडलेले दिसतात. काही लोकांना दाराच्या बाहेर ठेवलं जातं. काही लोक फार गेले. पहिल्यांदा थोडा मोठा चॉकलेट दिला, आय खुश. आता त्या चॉकलेटचे 2 तुकडे करून दिलेत. अर्धा तू खा, अर्धा दुसऱ्याला देऊ दे. नांदेड असेल, नगर असेल, साहेबांचं तर विखे पाटील पहिले मोठा चॉकलेट, मग मध्यम चॉकलेट, आता लहानसा दिला, त्याचे 2 तुकडे करून दिलेत. घे आणि चुरपत बस चॉकलेट. अशी अवस्था करून ठेवली ना. तुम्ही एक लक्षात ठेवा सगळेजण, तुम्ही छोटा दुकान असेल तरी त्याचे मालक आहात. मोठ्या दुकानात जाऊन नौकर होऊ नका हा संकल्प घेऊन तुम्ही बाहेर पडा. छोट्या दुकानाचे मालक राहा. छोट्या दुकानाचे. मोठ्या दुकानात जाऊन नौकर बनू नका. तिथे नौकर बनवतायत तुम्हाला. त्यामुळे स्वाभिमानानं पुढे बसायला स्थान मिळालंय. अरे इथे असेल तरी तिथे असेल, पण पुढे बसायला स्थान मिळतं आणि सन्मान मिळतो. तो सन्मान काँग्रेसमध्ये मिळतो. तिथे जाल तर नौकरासारखे राहाल. आणि बाकीच्यांची गती तीच झाली. जितके गेलेत आता वरून सूर निघताय. काय सूर निघतोय? काल परवा गडकरी बोललेत. गडकरींचं भाषण आपण सगळ्यांनी पाहिलं. गडकरी म्हणाले सगळं आता बाहेरच्याच लोकांना देऊन टाका आणि आतलेलं उपाशी ठेवा. ते झालं आता ते सगळे. आणि यांना काय मोदी काय मोदी
मग कशाला गरज आहे भुरक्याला आमच्या लोकांनी यायची? एवढी मोठी इमेज असेल तर फडणवीसांची आणि मोदींची काय गरज आहे काँग्रेसची माणसं पळवायची? अरे तुमच्यात दम नाही म्हणून आमची माणसं पळवत आहे. तुमच्यात दम नाही म्हणून माणसं पळवत आहे ना. तुमच्यात दम असता तर कशाला गरज पडली असती? घ्या ना. फार कामं केलीत, फार लोकप्रिय आहात, फार तुमची कामाची फार मोठा विकासाचं फार मोठं विजन आहे. मग तुमच्याकडे का लोकांना बाहेरच्या पक्षाच्या लोकांना न्यायची गरज पडली? काल परवा आता सांगितलं सांगलीचा मोठा नेता येणार आहे. मला माहित नाही, मला भीती वाटते. चंद्रपूर म्हणलं की आमची छाती धडधड करते, कधी आमच्याकडेच बोट जाते काय? भीती वाटते. ये कैसे होगा? अरे जाए दे, आहे ना, आपण लढेंगे और जीतेंगे भी या विश्वासानं पुढे जाऊया. काय होणार आहे? ते 200च्या 300 वर गेले तर आम्ही काय 1600च्या 160 करू शकत नाही? तुम्ही सोबत राहा. 160 झाल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं लढूया, हिम्मत ठेवून पुढे जाऊया आपण. हिम्मत हारेगा तो हारेगा, हिम्मत रखेगा तो वो जीतेगा. ते मलाही माहित आहे, मग खालच्यांना सांगतोय. तुमच्या याची काही मला सध्या सूचनेची गरज नाही. हे खालच्या लोकांसाठीच माझं उत्तर आहे. मोठे कितीही जाऊ देत, जे आहेत ते आहेत ना. अरे खालच्या लोकांनाही पळवण्याचं काम सुरू झालं. तुम्हाला काय माहिती आहे आता खालचे काय लोक फोडले जात आहेत? मी माझा बिना मिशीचा पोरगा होता एक, त्याला मी मोठा कार्यकर्ता केला. तो माझा माणूस पळवला, परवा पळवला. असं नका समजू. जो जाईल तोच जाईल, ज्या विचाराचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून ठेवा, ज्या पद्धतीनं राहुल गांधी संघर्ष करतायत 2029 मध्ये देशाचं चित्र बदलेल आणि राहुल गांधी या देशाचं नेतृत्व करताना तुम्हाला दिसतील. हे लिहून ठेवा तुम्ही. तो दिवस दूर नाही. पेशेंस ठेवा. जो चने मिल रहे चने खाओ, जलेबी की आशा मत रखो, लड्डू की आशा भी मत रखो. उसी में ही समाधान. गोड चने खा, टॉनिक असते, मस्तपैकी पौष्टिक असते, तब्येत चांगली राहते, बिमारी होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि ते खाऊनच आपण आता पुढे जाऊया. हाय क्रुशल काळ आहे. या सगळ्या काळामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. लक्षात ठेवून आपण सगळेजण काम करूया, अशी आपल्याकडे विनंती करत असताना तुम्ही 2-3 गोष्टीवर कमी पडतात. आपल्याकडे महाराष्ट्राची निवडणूक झाली, त्यानंतर आपण थोडे हलवलं. अलीकडे आमचा कार्यकर्ता राहुलजींच्या प्रत्येक गोष्टीला फॉलो करताना 300 लोकांनी किमान एक 50-50 ग्रुप करून राहुलजींना फॉलो करा. 50चा ग्रुप सहज करता येईल तुम्हाला. तुमचे सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे, सगळे पदाधिकारी आहेत. आणि राहुलजींचे विचार आणि काँग्रेसचे विचार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विचार, हे सगळं तुम्हाला पळून नेता येईल. त्यामुळं तो एक डिजिटल किंवा जनसंपर्कासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा आत्ता जो माध्यम आहे, त्या माध्यमाचा आपण नक्कीच तो वापर कराल. आपल्याला एक सांगतो शेवटचा, ओबीसी मतदार आपल्यापासून दूर गेलेला आहे. आमच्या अध्यक्षांनी फार चांगलीच एक बॅलन्स, ओबीसी, मराठा, इतर जाती, दलित, शोषित, ओबीसी, आदिवासी, थोडासा आदिवासींचं प्रमाण थोडं कमी आहे अध्यक्ष महोदय, त्याला थोडंसं वाढवावं लागेल. मी सगळी तुमची कार्यकारिणी पाहिली आणि सगळ्या वडारापासून, मला भटक्यापासून, विमुक्तापासून सर्व लोकांना सर्व समावेशक ही महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या प्रदेशच्या कार्यकारिणीमधील सर्वात उत्कृष्ट अशी कार्यकारिणी आपण निर्माण केलेली आहे. त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. एकदम उपेक्षितचा माणूस आहे, भटक्यांचा माणूस आहे, ओबीसीचा आहे, आदिवासी, दलित, या सर्व लोकांना घेऊन ही कार्यकारिणी केली आहे. कारण ओबीसी मतदार हा आमचा दूर गेला होता. ओबीसी दूर गेला. का दूर गेलाय? आता पाहिले ना काल परवा तो महाराज, अला काय विचित्रपणा आहे. यांच्या नागपूरमध्ये आला होता अतुलराव, तो महाराज, काय नाव होतं, प्रदीप शर्मा मिश्रा, आला. 1.5 लाख लोक एका दिवशी त्या व्याख्यान ऐकायला. आणि तो काय म्हणतो माहित आहे? देखिए, आपको आपके बच्चे को अगर पास करना है तो आपसे एक ही काम आपको करना पड़ेगा. बहिणी बसल्या आहेत, महिला बसल्या आहेत, 50% महिला. त्यांनी काय सांगितलं? एक काम करिए, आपका बच्चा पढ़ाई नहीं कर सकता है
तो आप बेलपत्र लीजिए, 4 सोमवार को जाइए, वो बेलपत्र पे अक्षता लगाइए, उसके ऊपर हल्दी और कुंकू चढ़ाइए। 4 सोमवार को आप करेंगे तो आपका बच्चा बिना अभ्यास किए पास हो जाएगा। आणि आमच्या भगिनीने टाळ्या वाजवल्या आणि त्याचा पोरगा 8वीत नापास झाला। असे महाराज आले, ते प्रचार करतायत आणि आम्ही टाळ्या वाजवत आहोत। मूर्ख बनवत आहेत, बहुजनांना पागल करून सोडले आहेत। ते कधी यातून शाखमधून बाहेर येतील? आता काय करू यांना? अरे धर्म आणि सत्ता हे वेगळी काम आहे। सत्ता ही विकासासाठी आहे, धर्म ही माणसाच्या संस्कारासाठी आहे। त्याची सांगड घातली। संस्कार आहेत ना आमच्यात। तुम्ही आम्ही बसलो ज्या ज्या धर्माचे त्या त्या धर्माचं पूजा करतो, ते धर्माला म्हणतो, देवाला म्हणतो आम्ही, पण त्याचं बाजारीकरण करण्याचं काम केलं आहे। त्याला काही देणं घेणं नाही हिंदू बिंदूंशी। फक्त लोकांच्या भावना भडकवून त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी म्हणून ओबीसी आमच्यापासून दूर गेला। तो ओबीसी आणण्याचं काम भविष्यात करावं लागेल। बघा कोण काय आरक्षण फारक्षण सगळं म्हणते, तसंही खतमच झालाय। काय राहिलंय? खाजगीकरण आलंय। 1 लाख जागा भरल्यात त्यांनी। तुमच्या आरक्षणावर जे काही पद राहिली तेवढीच आता शिल्लक राहिली आहेत, जे काही सरळ सेवा भरतीनं भरली जातात ते सुद्धा 25% पलीकडे नाहीत। खाजगीकरण, कंत्राटीकरण प्रचंड वाढलाय, जिथे तिथे ते भरलं जात आहे। त्यामुळे तुम्ही आरक्षण हा विषय आहेच। आरक्षण कशासाठी तर हा वेगळा विषय बोलू आपण। मला पुढच्या सत्रामध्ये दिली तर त्या आरक्षणावर मी बोलेल। पण ओबीसी असेल या राज्यातील, तो दूर गेलेला ओबीसी जवळ करण्यासाठी आपल्याला त्याच्या दरवाजापर्यंत जावं लागेल। ती अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। आमच्या पवार साहेबांनी मंडल जागरण यात्रा काढली, त्याला विरोध झाला। अरे काय सांगतात, मंडल यात्रेवरून केवढा गोंधळ झाला होता। आता ठीक आहे, त्यामध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली, आमची सुद्धा भूमिका त्यांच्या बरोबरच आहे। आणि त्यासाठी आपल्याला ती भूमिका ठेवून सुद्धा, म्हणजे पवार साहेबांनी आता भूमिका जी स्वीकारली त्यांनाही माहीत झालं की आपल्यापासून ओबीसी समाज धर्मांधतेमुळे, धार्मिक भावना भडकवल्यामुळे दूर गेला आहे। त्यामुळे आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागेल। मीडियावर विश्वास ठेवू नका। 29 चॅनल अंबानीचे झाले, अंबानीचे आणि 18 चॅनल आता अदानीचे झाले। तुमचा एकही चॅनल नाही आहे। यांची मालकी त्याच्यावर पूर्ण झाली। ते म्हणेल ते दाखवतील। मधामध्ये माझ्याकडे जी माहिती आली, विरोधकांना फक्त 3 मिनिट द्यायचे, 4था मिनिट कोणीही चॅनलवाला दाखवणार नाही। सगळ्या चॅनलच्या मुख्य संपादकपदी सत्ताधारी माणसांनी बसवलेली व्यक्ती आहे। 1 मिनिटामध्ये वाकडी बातमी आली की त्याला फोन जातो, त्याच्यावर सुपरविजनसाठी माणसं बसवले आहेत। मीडिया पायस आहे असं म्हणू नका, तर मीडियावर प्रेशर टाकून त्यांना धमकावून ती ताब्यात घेतली आहे। आणि त्याचे मालकही आत जवळपास या सगळ्या चॅनलचे मालक, जे लीड चॅनल आहेत त्या सगळ्यांचे मालक हे भाजपाचे आता मांडलिक झालेले मालक आहेत। त्यामुळे तुमच्या गोष्टी काही येणार नाही। त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावरच भर देऊन तुमची भूमिका मांडावी लागेल। त्यासाठी आता अग्रेसर होऊन तुम्हाला काम करावं लागेल, ही अपेक्षा व्यक्त करतो। खूप विषय आहेत पण मर्यादा आहेत। मी पुन्हा बोलेल, मला जरा अजून काही गोष्टी काढायच्या आहेत। तुम्हाला सांगतो या गोष्टी काढायच्या आहेत की हा देश पूर्णतः बर्बाद करून विकलेला आहे। आता त्यावर सगळे विचारवंत काही बोलतील तिकडे बाकीच्या विषयाला घेऊन, पण तो विषय घेऊन मोठा विषय आहे। कुठल्या सेक्टरमध्ये किती % या उद्योगपतींनी कब्जा केला आहे, तो फार भयानक विषय आहे। काल परवा एक शर्मा नावाचे दिल्लीतील ते मला वाटतं ॲस्ट्रॉलॉजर आहेत, ते काय प्रदीप शर्मा असं नाही, काही कुठलं तरी नाव आहे, त्यांनी ते फार त्याचं विश्लेषण केलं की अमेरिकेने जे टॅरिफ लावली त्यावरच्या संदर्भात अमेरिकेकडून जो तेल येत होता, अभिसार, ते तेलाच्या माध्यमात तो येत होता, तो थोडा त्यांनी आता रशियाकडून का घेत आहे तर रशिया स्वस्त तेल देत आहे आणि फक्त 40% तेल हे फक्त अंबानी घेतोय आणि 55 रुपयात घेतलेला तेल तो 92 रुपयावर विकतोय। त्याला आतापर्यंत 60,000 कोटीचा फायदा झाला 1 वर्षामध्ये। आणि यामुळे तो ट्रम्प चिडला आणि त्यावर टॅरिफ सुरू केली। म्हणजे हे सरकार उद्योगपतीसाठी चालत आहे
अंबानी आणि अदानीशी चालतं, त्याचं विश्लेषण फार व्यवस्थित केलं त्यांनी. असं जर होत असेल ना, गरीबाचं गळा घोटून त्याला ठार मारण्याचं काम होत असेल तर फार कठीण आहे. बांधवानो, समज जाओ, बहुत कठीण रास्ते से हम सीधे रास्ते पर आ रहे. फार अशा ठिकाणी केलं ना तुम्ही हे व्यवस्था. अध्यक्ष महोदय, मस्त केलं, कोणाला बाहेर पडायची नाही. असंच पाहिजे. आणि चाललंय कुठे तर चहा प्यायला वगैरे वगैरे, बाहेर जायची गरजच नाही. आता इथेच 2 दिवस एकमेकाशी मैत्री करा, एकमेकाच्या भावना समजून घ्या, एकमेकाशी ओळख वाढवा. आणि इथून जाताना तुझा मनात राग, माझ्या मनात राग, चल रे भाऊ आता बंदूक धरू लाग, अशी जर मनात भावना आली तर बिना गोळ्याची बंदूक तरी आपल्या हातात ठेवा पुढच्याला धमकवण्यासाठी. कारण बंदूक म्हणल्याबरोबर पुन्हा वडेट्टीवारांनी गडचिरोली जिल्हा ते वगैरे त्याला वेगळं आणतील. ते तर नक्षलवादी संपलेत, ते संपल्यात अजमा झालेत. ते नक्षलवादी गेलेत, ते बंदूक हातात धरून पुढे येणारे होते. आता बंदूक मागे खिचून, मागे लपवून तुमचा जीव घ्यायसाठी जे नक्षलवादी तयार करले जात आहेत सत्तेच्या माध्यमातून, ते तुम्हाला बंदूक दिसत नाही, पण कधी तुमच्या डोक्यात घालतील यामुळे काही सांगता येत नाही. म्हणून नैराश्य जे आहे आयुष्यातील, हे धूळ साचलेल्या तलवारीसारखं असतं. ते नैराश्य झटका, पुन्हा तलवार तुमच्या चकाकू द्या. पुढचा दिवस आपला आहे 29ला. प्रण करा, महाराष्ट्राची सत्ता एक वेगळा विषय असला तरी देशाची सत्ता राहुलजींच्या हातात देण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून संघर्ष करूया आणि जोमानं पुढे जाऊया. हाच संदेश घेऊन आपण पुढे जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येने सर्व आलात, सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यामुळं प्रदेश काँग्रेस कमिटीचा मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय सेवा, राम राम, जय भीम, वालेकुम सलाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.